सर्व क्षेत्ररक्षण करणारे संघ थोडी आपण घाई करा. दुसऱ्या डावामध्ये आपल्यालाच बॉल दिसणार नाहीये, या दक्षतेने आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे. या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधन. आणि आघाडीची जोडी आपण देखील या दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू ईश्वर 11 आणि सान्वी स्ट्रायकर्स या ठिकाणी यायचं आहे. हॅलो. या SPL मध्ये 5व्या पर्वामध्ये सलग चौकार आणि षटकार मारले त्या खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत आली आहे. संदीप पवार यांनी सलग चौकार मारले, त्यांच्यासाठी 500 रुपये. फ्रेंड्स फायटर्स दीपक सलग षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. भरवनाथ टायगर, त्याचबरोबर आनंद झोरे सलग षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. ईश्वर 11, साहिल कदम सलग चौकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. श्रुती 11, त्याचबरोबर ऋषिकेश पवार सलग षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. भरवनाथ टायगर, नितीन सलग षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. सान्वी स्ट्रायकर्स, त्याचबरोबर सागर सलग 3 विकेट 500 रुपयाचा कॅश प्राईज. मराठा वॉरियर्स अनिकेत जगताप सलग 3 विकेट 500 रुपये. अनिकेत जगताप सलग 3 षटकार 500 रुपये. सान्वी स्ट्रायकर्स. रोशन सलग 3 विकेट 500 रुपयाचा कॅश प्राईज. सान्वी स्ट्रायकर्स, त्याचबरोबर चंद्रकांत सलग 3 विकेट त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. सान्वी स्ट्रायकर्स, त्याचबरोबर दिनेश शकपाळ सलग 3 चौकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. सान्वी स्ट्रायकर्स. अक्षय सलग 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. मराठा वॉरियर्स. आणि महेश पवार सलग 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. A1 वॉरियर्स. यांचे नावं आम्ही अनाउन्समेंट केली आहेत, त्यांनी आपण लक्षात ठेवा. आपले बक्षीस ज्यांनी कोणी घेऊन गेले नाही आहेत, आपण बक्षीस वितरणाच्या वेळी आपण त्यांना ते कॅश प्राईज तिथे देणार आहोत. आणि कोणता खेळाडू राहिला असेल तर आपण त्या ठिकाणी आयोजकांपर्यंत कळवायचं आहे. तर जाऊया या 5व्या पर्वातल्या मेगा फायनलच्या पहिल्या बॉलकडे. आघाडीची जोडी आनंद आणि अजय. आणि गोलंदाजी एंड वरती आपण पाहतोय सूरज शिंदे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, हो हो हो, पहिला बॉल काय जबरदस्त वेगाने टाकलाय. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. बाजीरावजी शकपाळ साहेब, राजजी शकपाळ साहेब. आणि जर 3 विकेट हॅट्रिक घेतल्या तर चंद्रकांतजी शिंदे साहेब बॉस यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राईज. प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. हो हो हो, या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये सुरुवातीला 2 बॉल डॉट बॉल आलेत. आपल्या गोलंदाजीवरती फलंदाजांना अक्षरशः सूरज शिंदे थया 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 नाचवतोय. जबरदस्त गोलंदाजी. पहिले 2 बॉल डॉट बॉल येत आहेत. मेगा फायनल याच्यासाठी केला होता टास की शेवटचा हा क्षण गोड व्हावा. 2 बिग बॅटल. तिसरा बॉल ड्राईव्ह केला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. पहिल्या 3 बॉल मध्ये 1 धाव आली आहे. पॉवर प्लेच्या षटकातली सुरुवात ना ही संतांनी शांतच होतीये. सूरजकडे वेग चांगला आहे, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि अचूक टप्प्यावरती एक नियंत्रित मारा करणारा या SPL चा सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं
अर्थात तो खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. याला पुन्हा एकदा हलका ड्राईव्ह पॉइंटला ढकलला बॉल. अजय साठी आणि महेश साठी देखील त्याने 50, अजय आणि आनंद याने जरी 50 धावा केला तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज चंद्रकांतजी शिंदे साहेब बॉस आणि दिनेश यांच्यासाठी देखील असेल दुसऱ्या इनिंग साठी. पहिल्या इनिंग मध्ये धावा किती बनतात त्या पाहिल्या जातील. हो यावेळेला अपील तर केली आहे एक लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या 4 बॉल मध्ये एकच धाव बनली आहे. 2 धावा तिथे बनल्यात. तिथे मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि त्यांचा चित्तथरारक क्षण इथे जबरदस्तच होतोय. यावेळेला आडव्या बॅटने ड्राईव्ह केलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकात 6 बॉल मध्ये ना फक्त आणि फक्त धावा बनलात त्या 6 धावा. रोशन याच्यासाठी पहिल्या बॉल मध्ये जर त्यांनी विकेट घेतली तर फिटनेस कोच राजजी सकपा साहेब यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी असेल. 200 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या बॉल मध्ये विकेट तिथे येणार का ते पाहिलं जाईल. स्विच हिट अटेम्प्ट केलाय पहिल्या बॉल मध्ये रिव्हर्स. वा जबरदस्त शॉट. अजय पवारच्या बॅट मधून स्विच हिट. काय जबरदस्त शॉट पाहायला मिळाला. पनसवाडीला बिलॉंग करणारा आणखीन एक जबरदस्त सितारा जिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 6 बॉल मध्ये 6 होता. जिथे दुसऱ्या षटकातला पहिला बॉल पडला आणि तो बाहेर देखील गेला. पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल या ठिकाणी आलाय. सचिन पवार यांच्याकडून सलग 2 षटकार साठी 201 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अजय पवार यांच्यासाठी. अजय पवारचा देखील फॅन क्लब मोठा आहे. नॉन स्ट्राईक एंडला अगदी आपण पाहिलं तर आनंद झोरे त्यांना आपण पाहतोय. अर्थात साताऱ्यातील आणि महाराष्ट्रातील एक आयकॉन खेळाडू त्याच्या टीम मधून खेळताना आपण त्यांना नेहमी पाहतो. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने ती बॉलर हेड बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. हॅट्रिक षटकार मारले दिनेश आनंद आणि अजय यांच्यासाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज किरण मांडवकर यांच्याकडून असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स. सरळ बॅटने फटके येतात तर आडव्या बॅटने फटके खेळण्याची काय गरज असं आता म्हणावं लागेल. जिथे अगदी आपण धावा पाहिल्या. स्कोर कार्ड वरती धावा झाला 17 धावा. मेगा फायनलची लढत. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन मुवमेंट करण्यामध्ये जास्तीचा वेळ खर्च करू नका आणि दुसऱ्या डावामध्ये आपल्याला बॅटिंग करायची. यामध्ये खरा बॉल नो बॉल. त्याच्यावरती धावा मिळतील त्या 6+1 7 धावा.
या बॉलला जर त्या ठिकाणी चौकार आला तर सचिन पवार यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज, षटकार आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज तिथे दिले जाईल अजय पवार यांच्यासाठी. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉल मध्ये षटकार की चौकार, यावेळेला उडवलाय बॉल, तिथून मात्र बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 100 रुपयाचा कॅश प्राइज सचिन पवार यांच्याकडून अजय पवार यांच्यासाठी आलाय. आता धावा बनल्यात तब्बल 28 धावा. आता जर षटकार आला तर राज सकपाळ फिटनेस कोच आणि सचिन पवार यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. हो परंतु काय करतोय आता, षटकार नाही तर आता विकेट. मी निघालो तुम्ही येता का असंच म्हणतो आता अजय पवार. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात 28 धावा. एका बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. हे दुसरा षटकातला खेळ जिथे प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. धावा बनल्यात 28. किती टार्गेट सेट केलं जाणार मेगा फायनल मध्ये. शेवटचा बॉल उंचाईमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, तिथून मात्र विकेट आली आहे. आणखी एक धक्का, विठ्ठल मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. म्हणजे पहिला 12 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या 28. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ अजूनही शेष. सानवी स्ट्रायकर्स सलग 2 वर्ष विजेतेपद पटकावलंय या सह्याद्री प्रीमियर लीगचं, जिथे आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रात प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग. सानवी स्ट्रायकर्सच्या टीमचे संघ मालक करतात तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षांचा संघ जो की मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय. अर्थात सतीजी सपकाळ साहेब यांनी सुरुवातीपासूनच आहे ना आपल्या टीम मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू ज्याच्या बोलीवरती 91,000 बेस पॉइंट खर्च केलेत. पहिला बॉल उंचाईमध्ये, तिथून मात्र आउट ऑफ दी पार्क. 6 धावा, षटकार. गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर चंद्रकांत येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल मध्ये षटकार, धावा बनला 34. यावेळेला पुन्हा एकदा आडवा बॅटने ट्राय केला बॉल, तिथे एक आली आहे. दुसरा प्रयत्न, परंतु वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. थोडी स्टोर प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत. धावा बनला स्कोर कार्ड वरती 35. पहिल्या 2 बॉलचा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झाला. 35 धावा स्कोर कार्ड वरती बनलात. लोअर फुल टॉस बॉल, तो मात्र धाव त्या ठिकाणी मिळेल एक.
पहिल्या बॉल मध्ये षटकार, तदनंतरचे 2 बॉल मध्ये सिंगल सिंगल. 36 धावा झाल्यात. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही शेष. हाफ ट्रॅकर बॉल पॉइंटला ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. बॉल ने फिरकी घेतली आहे. क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी फिरकी घेतली आहे. 2 धावा त्या ठिकाणी आल्यात. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 38 धावा. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही आहे तो शेष. लोअर फुलटॉस बॉल, फ्लाइट डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप त्या ठिकाणी केलाय. एकच धाव त्या ठिकाणी येते. हा क्षेत्ररक्षकाने मोठी चुकी केली आहे. तो झेल नाही तर ती मॅच होती असंच म्हणावं लागेल. अजूनही एका बॉलचा खेळ त्या ठिकाणी आहे तो शेष. यावेळेला पुन्हा एकदा समोर दिशेने ड्राईव्ह केला. बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. यावेळेला मात्र जबरदस्त बॉल स्टॉप केला. रनआउटचा चान्स आणि यस तिथे विकेट आली आहे. शेवटच्या बॉल मध्ये रनआउट मध्ये त्या ठिकाणी खेळाडू मात्र आनंद जोर मात्र बाद होत आहेत. मोठा मासा गळायला लागलाय आताच्या क्षणाला असंच म्हणता येईल. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या 40 धावा. आणि यानंतर एका षटकाचा खेळ इथून आहे तो शेष. शेवटचे 6 बॉल. चाळीस धावा त्या ठिकाणी बनल्यात. पहिल्या 18 बॉलचा खेळ संपलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. शेवटचे षटक लास्ट ओव्हर. पहिल्या 6 बॉल मध्ये 22 धावा आला. दुसऱ्या षटकाचा तिसऱ्या मध्ये 12 धावा. अगदी आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक. एकनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो पहिला बॉल तिथे डॉट बॉल आलाय. आता जसे जसे बॉल डॉट येतील ना तसं प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. सानवी स्ट्रायकर्स आणि ईश्वरी 11 अशी मेगा फायनलची लढत. सुपर संडेचा सुपर डुपर थरार इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. धावा थांबल्यात. रन्स येत नाहीयेत. उर्वरित 4 बॉलचा खेळ अजूनही शेष. चौथ्या षटकाची कामगिरी एकनाथ मात्र जबरदस्तच करताना पाहायला मिळतोय. रनआउटचा चान्स आणि यस तिथे विकेट आली आहे. तिथून मात्र विकास बाद होतात. 3 बॉल डॉट आले. धावा मात्र आलेल्या नाहीयेत. आता 3 बॉलचा खेळ शेष.
नवीन खेळाडू संजय, चौथा बॉल. या वेळेला कॅच साठी कॉल. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आणि कॅच. 4 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. 40च्या 40 धावा तिथे थांबल्यात. पनवेलच्या ट्रॅफिक मध्ये मात्र गाडी आता फसताना पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ इथून पुढे आहे तो शेष. लास्ट 2 बॉल. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता, तिथे एक धाव घेतली. दुसरा प्रयत्न तिथे केला जाईल का, केला जाईल का. रनआउटचा चान्स. स्ट्राईक वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा आल्यात. आपल्या टीम साठी 2 धावा वाचवल्यात. 5 बॉल मध्ये अवघ्या एकनाथने 2 विकेट घेऊन 2च धावा खर्च केल्यात. म्हणजे जबरदस्त कमबॅक त्या ठिकाणी केलंय. पहिल्या 18 बॉल मध्ये जिथे 40 आला होता तिथेच आता 4थ्या षटकातला खेळ संपायला आला. धावा खर्च केला. 2 शेवटचा बॉल या इनिंगचा. हाफ ट्रॅकर बॉल आणि या बॉल मध्ये 3 षटकार. धावा झाल्यात 48 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत, या एसपीएल वरती नाव करण्यासाठी करायचे आहेत 24 बॉल 49 धावा या ठिकाणी करायच्या. सान्वी स्ट्रायकर्स या टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण महिला भगिनींचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. नंदिनी शिंदे मॅडम आणि कोमलजी शिंदे मॅडम यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत एसपीएल कमिटी मेंबर यांच्या माध्यमातून. त्यांना देखील विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. या संपूर्ण आयोजन सोहळ्यामध्ये महिला भगिनी देखील पाहायला मिळतात. त्यांचाही या संपूर्ण एसपीएल कमिटी मेंबरच्या माध्यमातून एक विशेष सन्मान सोहळा या ठिकाणी केला जातोय. फिटनेस कोच राजी सकपा साहेब यांनी अगदी त्यांच्याकडून दिनेश साठी जर 25+ याने धावा केल्या तर त्याच्यासाठी 1001 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी दिले जाईल. अर्थात जिथे 49 करायचे 25+ जर धावा बनवला 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला ठिकाणी दिलं जाईल. परंतु या मेगा फायनलच्या मॅच मध्ये जिथे जबरदस्त लढत शर्यत सचिनजी पवार त्यांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सचिनजी पवार साहेब पर्व 2 मध्ये दिनेश सकपाने तब्बल 21 बॉल मध्ये 48 धावा केला होता. आता पर्व 4था आणि पर्व 5व्या आणि 5व्या पर्वामध्ये परफॉर्मन्स कसा करतोय हे आता पाहिलं जाईल. 49 करायचे आहेत आणि या 49 धावा नाहीत तर या एसपीएलच्या 5व्या पर्वातली मेगा फायनल सीझन 3 तिथे अगदी सान्वी स्ट्रायकर्स त्यांच्या संघ मालकांना त्यांच्या खेळाडूंना हा दिनेश आणि त्याचा साथीदार अनिकेत मारून देणार का हे पाहिलं जाईल. मेगा फायनलची शर्यत पहिल्या डावाचा खेळ. आपण अनेक वेळा म्हणतो ना प्रत्येक नाण्याला या 2 बाजू असतात. एकेरी बाजू पाहिली परंतु दुसरी बाजू ही देखील जबरदस्त होणार यात काही मात्र शंका नाहीये. अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये किरण बावदाने. पहिला बॉल हुक केलाय. पॉइंटला धावा बुक केल्यात. पहिल्या बॉलमध्ये 4 धावा चौकार. सान्वी स्ट्रायकर्स सुरुवातच जबरदस्त त्या ठिकाणी करतीये. एसपीएलचा हंगाम एसपीएलचं पर्व 5वं पर्व आणि 5व्या पर्वावरती
संपूर्ण पाटणकरांना आहे असं गर्व, असं 5वं पर्व जिथे आपण पाहतोय. या 5व्या पर्वाचा चित्त धरारक्षण चारीवारी प्रेक्षक आणि प्रेक्षकच या स्पर्धेला तुडुंब गर्दी करतात. माझा गाव माझा अभिमान अशी स्पर्धा जिथे आपण पाहतोय. हलक्या हाताने शेअर केला, बॉल पॉइंटला ढकललाय, रनआउटचा चान्स. हो हो हो, त्या ठिकाणी मिस केलाय. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी आला असताना तर आणखीन या मॅच मध्ये मजा आली असती. पहिल्या 2 बॉल मध्ये धावा बनल्यात 5. चंद्रकांतजी पवार साहेब आपल्याला देखील विनंती आहे. चंद्रकांतजी पवार साहेब, चंद्रकांतजी लोहार साहेब आपल्याला देखील विनंती आहे. चंद्रकांतजी लोहार साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावर दिशेने या. आलेल्या मान्यवर मंडळीचा या ठिकाणी विशेष सन्मान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. स्वर बॉल येत त्या ठिकाणी येतोय, व्हाईट बॉल आलाय. धावा बनल्यात पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा. तिथून मात्र एक लाऊड अपील आली, परंतु डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. हा डकआउट्स मधून आहे ना आवाज देखील जबरदस्त आला. आपल्या संघाला आपल्या टीमला 7 मैदानाच्या आत प्रोत्साहित करण्यासाठी अनेक प्रेक्षक आलेत, त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला मिश्रा ही कॅच नाही, ही मॅच. हो हो हो, जेल ड्रॉप त्या ठिकाणी केला आहे. अनिकेतचा त्या ठिकाणी जेल ड्रॉप केलाय, अर्थात किरण बावधाने. चुकी झाली आहे. संघ मालक स्वतः दिनेश देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा फ्रॅकर बॉल फसवण्याचा प्रयत्न, परंतु आता थांबवलाय. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. धावा बनल्यात तब्बल 7 धावा. सोबत करण्याचा प्रयत्न आणि विकेट आली आहे. पहा विकेट आली ना, तसंच संपूर्ण जगात खुश होताना पाहायला मिळाला. तिथून मात्र दिनेश बाद झालाय. दिनेश बाद झाला. तसे 12th मॅन त्याचे संघ, त्यांचे संघ मला खुश. किरण मांडवकर यांचा फोन आला होता, 3 षटकारांसाठी आम्ही कॅश प्राइज देतोय. जशी दिनेशची विकेट आली ना, त्यांनी लगेच फोन कट केला. मगाचपासून म्हणतात आमचे 12th मॅन राजू पवार कॅश प्राइज लावू नका लावू नका. राजू पवारांची नजर आहे ना, ही घातकच आहे. राजू पवार एक जबरदस्त मॅच जिथे पाहायला मिळते. अगदी एका बाजूला पहिल्या 6 बॉलचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात. पहिल्या 6 बॉल मध्ये 7 जिते करायचे, 49 म्हणजे 18 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं 42 धावांची आवश्यकता. 18 बॉल 42 धावा. आता काय करणार या मॅच मध्ये? एका बाजूला सानवी स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला ईश्वर 11. जबरदस्त मेगा फायनलची लढत, मेगा फायनलची शर्यत आणि गोलंदाजी एंड वरती येताना पाहायला मिळतोय. आनंद झोरे, जो कोणता संघ बॅटिंग करणारा संघ सानवी स्ट्रायकर्स, जो कोणता खेळाडू फलंदाज सामना जिंकवेल त्याच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज किरण मांडवकर त्यांच्यासाठी त्यांच्याकडून देखील असेल. हा कर नावाचे खेळाडू आहेत ना, त्यांनी देखील काही ना काहीतरी केलंय आणि किरण मांडवकर त्यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल, पहिला बॉल पॉइंटला ढकललाय. हलक्यातल्याने स्टेअर केला. आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो. 2 धावा त्या ठिकाणी आल्यात.
प्लेइंग 11च्या संघांपेक्षा ना जास्तीची उत्सुकता डगआउट्स मध्ये खेळाडू असलेला नसते. प्रत्येकाला वाटतं आपला संघ, आपला खेळाडू, आपली टीम, सामना संघ मॅच जिंकावा, परंतु जिंकणार तोच जो या लढाईमध्ये लढणार, हार मानणार नाहीये. 9 धावा बनल्यात. यावेळेला मिस्टर बिगशॉट इथून मात्र पुन्हा एकदा जेल ड्रॉप केला गेलाय. आणखी एक विकेट, आणखी एक विकेट. रुको जरा, सबर करो, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. दुसरी विकेट. एका मागोमाग एक धक्के 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 बसतात. आता नवीन खेळाडू जो या एसपीएल चा महागडा खेळाडू, काल परफॉर्मन्स झाला आहे, आज परफॉर्मन्स झाला नाहीये, परंतु आता ती वेळ आहे ना. सूरज शिंदे याला आता परफॉर्मन्स करावा लागेल. या बेस प्राइस नुसार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. धावा बनल्यात 10 धावा. 16 चेंडू 39 धावा आता करायचे. चेंडू 39 धावा. प्रत्येक जणांनी, प्रत्येक संघ मालकांनी, त्यांच्या खेळाडूंनी श्वास रोखून धरलाय. कोण जिंकणार एसपीएल सीझन 5 पर्व 5वा. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला बॉल, क्षेत्ररक्षक घेतात. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी बॉल पकडला जातोय. 3 षटकार लगावले तर किरण मांडवकर 2 फलंदाजासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 षटकार. पाहूया येणार का. 15 चेंडू 38 धावा. यावेळेला हुक्केला पटला, क्षेत्ररक्षक पुढे, बॉल पाठी मागे. 4 धावा. 3 ड्रॉप सायलेन्स जिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या डगआउट्स मध्ये ईश्वरी 11 शांतता पसरली आहे. पिन ड्रॉप सायलेन्स. चला थोडी घाई करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. एक मिनिट साहेब, एक मिनिट. या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण सह्याद्री प्रीमियर लीगला एक विशेष सहकार्य नेहमी असतं. अर्थात रायगड मध्ये कमी आणि सातारा पाटण मध्ये जास्त, म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिले जात असे डान्सिंग एम्पायर अर्थात प्रदीपजी शिंदे सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धावा झाल्यात 15 धावा. 4 बॉल मध्ये 15 धावा झाल्यात. 49 करायचे आहेत. काय घडणार. इथून ही कॅच घेतली जाणार का. दिवस आणखी एक विकेट. खेळाडू मात्र बाद. आनंद जोरेच्या नावावरती आणखीन एक विकेट. संघ मालक ईश्वर 11चे सागर पवार आणि सागर मिसाळ आणि मारुती पवार जाम खुश आहेत. आज अगदी आपण पाहतोय ना, या वर्षीचा हंगाम 5व्या पर्वामध्ये जवळजवळ निम्म्या संघाला डगआउट्स मध्ये पाठवलंय. जल्लोष, जोश, आनंद त्याच्या टीम कडून जिथे पाहायला मिळतोय. संघ मालक खुश, खेळाडू खुश, संघ खुश. चला थोडी घाई करा. संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं बिग फाईट
एकतर्फे सामन्याची लढत पाहायला मिळणार का? आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल आलाय. षटक त्या ठिकाणी संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये धावा बनल्यात 15 आणि आता करायच्या 12 बॉल मध्ये 34 धावा. 12 चेंडू 34 धावा करायच्यात. प्रत्येक षटकागणित 17 धावा या कराव्या लागतील. चला थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ, चला थोडी घाई करा. या वर्षीच्या हंगामामध्ये अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतो अजय पवार. यावर्षी हंगाम अगदी त्याच्या नावावरती. चला थोडी घाई करा, विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ 12 बॉल मध्ये 34 करायचे. धावा झाल्यात 15. 2 अर्धशतक देखील या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. म्हणजे ऑलराऊंडरची भूमिका त्याने या वर्षीच्या 2026 परफॉर्मन्स पर्व जबरदस्त गाजवलंय. तिथून मात्र मोठा जल्लोष जोश पाहायला मिळतोय. आज अगदी आपण पाहिलं ना तर एका बाजूला ईश्वर 11 दसरा दिवाळी त्या साजरी जरूर करतील फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. त्यांना ठाऊक आहे हे पर्व आहे ना, हे त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. का पहिल्या डावामध्ये त्या संघाला चितपट केलं होतं पहिल्या राऊंड मध्ये. यावेळेला मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप तिथे केला जातोय. तिथे विकेट आली आहे. आज ईश्वरी 11 वाले रिव्ह्यू नाहीये. चला रिव्ह्यू नाहीये, विकेट आहे. ईश्वरी 11 संघ आणि संघ मालक एक जबरदस्त परफॉर्मन्स करतात. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 17 धावा. पहिल्या मॅच मध्ये अगदी पराभवाचा बदलाना डायरेक्ट त्यांनी मेगा फायनल मध्येच घेतलाय. त्यांनी मेगा फायनलचा पहिला बॉल टाकल्या सांगितलं, आज जरी आमच्या फोटोला हार लागला तरी आम्ही काही हार मानायला तयार नाही आहोत. या बॉल मध्ये विकेट आली. नवतरुण क्रिकेट बाटो यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. उडवता बॉल, उडवता बॉल. ओहो कॅच, 100 रुपयाचा कॅश प्राइज नवतरुण मित्रमंडळ बाटो यांच्याकडून आले. निम्मा संघ डगआउट्स मध्ये पाहायला मिळतोय. या षटकातले अजूनही 3 बॉलचा खेळ शेष. अजूनपर्यंत 200 रुपयाचा कॅश प्राइज अजय पवार याच्यासाठी आलाय. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने 9 सेकंडला रनआउटचा चान्स. ओहो एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती 18 धावा बनल्यात. 31 धावांची अजूनही आवश्यकता. 18 बनल्यात, 31 ची आवश्यकता. आडव्या बॅटने प्रहार त्या ठिकाणी केलाय.
एका बॉलचा खेळ शेष. 7 चेंडू आणि 30 धावा. 7 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. यावेळेला उंच उडवला बॉल. हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक एकत्र आणि यस तिथे विकेट. जबरदस्त गोलंदाजी. एका बाजूला अजयने त्या ठिकाणी एक जबरदस्त कॅच त्या ठिकाणी टिपलाय. आनंद कॅच टिपलाय. षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. म्हणजे येणाऱ्या 6 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. सुरेशजी पवार वाटवगावचे सुपुत्र यांच्याकडून अजय पवार साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. यावेळेला पहिला बॉल उंचाईमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेल ड्रॉप. झेल ड्रॉप. चौकार. 4 धावा त्या ठिकाणी आल्यात. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 23 धावा. प्रेम कदम प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये ना औपचारिकताच आता शेष राहिल्यात. या बॉल मध्ये विकेट आली तर नवतरुण मित्रमंडळ वाटोळे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा उडवला बॉल उंचाईमध्ये. उंचाईमध्ये बॉल विकेट. जसे सचिन पवार येतात ना तशी विकेट देखील येते. वाटोळे गावामधून जसं कॅश प्राइज येतात तशी विकेट देखील येताना पाहायला मिळते. आज सचिन पवार देखील लकी आहेत. विठ्ठल जाधवने काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतलाय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीगचा आपण थरार पाहत आहे. 5व्या पर्वाचा हा सीझन. या वेळेला पुन्हा एकदा आणखी एक विकेट. आणखी एक कॅश प्राइज. 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रेम कदम यांच्यासाठी आलंय. नवतरुण मित्रमंडळ वाटोळे. दोन चेंडू आणि 26 धावा. 2 बॉल मध्ये 26 धावा. फ्लड लाईट्स ऑन झाल्या जरूर, परंतु आता या वर्षीच्या प्रीमियर लीगचा हंगाम जबरदस्त गाजवताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. आता याच्या नंतर शेवटच्या बॉलचा खेळ असेल तो शेष. शेवटचा बॉल आणि 5व्या पर्वामध्ये सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये फायनल वरती नाव कोरलं.
ईश्वरी 11 या टीमने 5वं पर्व या स्पर्धेचं जे गाजवलंय आपल्या नावावरती केलं. रोख रक्कम कॅश वर्थ 51,051 रुपये आणि आकर्षक चषक